मेष राशी 2025 ते 30 महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. 1. मेष राशी वाल्यांनी कोणता प्राणी पाळावा? मेष राशीचे लोक ऊर्जावान आणि धाडसी असतात. त्यांचा स्वभाव उत्साही असल्यामुळे त्यांच्यासाठी कुत्रा हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. विशेषतः जर्मन शेफर्ड, डोबरमन किंवा लॅब्राडोर सारख्या प्राण्यांना पाळणे लाभदायक ठरते. हे प्राणी देखील चपळ, वफादार आणि रक्षण करणारे असतात, जे मेष राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वाशी चांगले जुळतात. याशिवाय म्हसे पाळल्यास सकारात्मक ऊर्जा टिकते, परंतु मांजर पाळणे टाळावे. ते तुमच्यासाठी चांगले नाही. 2. मेष राशी वाल्यांनी कोणती माळ घालावी? लाल चंदन, मुंगा किंवा रक्तमुंगेची माळ मेष राशीसाठी शुभ मानली जाते. लाल चंदनाने मन शांत राहते आणि मुंगेच्या माळेमुळे मंगळ ग्रहाचे दोष दूर होतात. याशिवाय तांब्याच्या माळेनेही त्यांना ऊर्जा मिळते. मंगळवारी मुंगेची माळ घालून हनुमानजींची पूजा केल्यास विशेष लाभ होतो. 3. मेष राशीच्या महिलांचे किती मुलं असतात? मेष राशीच्या महिलांच्या मुलांची संख्या त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असते. सामान्यतः त्यांना 1 किंवा 2 मुलं होण्याची शक्यता असते. या मुलांचा स्वभावही त्यांच्या आईप्रमाणे उत्साही आणि धाडसी असतो. जर मंगळ ग्रह शुभ असेल तर त्यांच्या मुलांना चांगले यश मिळते आणि ते प्रत्येक कामात यश देखील मिळवतात. 4. मेष राशी वाल्यांचे लग्न कधी होते? मेष राशीच्या लोकांचे लग्न वयाच्या 25 ते 30 दरम्यान होण्याची शक्यता असते. काही वेळा मंगळ ग्रहाची अनुकूलता असेल तर लग्न लवकर होऊ शकते. जर मंगळ दोष असेल तर लग्न उशिरा होऊ शकते. ग्रह शांती करून योग्य मुहूर्तावर विवाह केल्यास विवाहित जीवन यशस्वी ठरते. हे सर्व कुंडलीवर अवलंबून असते. 5. मेष राशी वाल्यांनी काय खाल्लं पाहिजे? मेष राशीचे लोक उष्ण प्रकृतीचे असतात, त्यामुळे त्या लोकांनी ताज्या फळांचा रस, भाज्या आणि सलाड यांचा समावेश त्यांच्या आहारात करावा. प्रथिनयुक्त पदार्थ जसे की अंडी, दही, दूध यांचा समावेश करून ऊर्जेची पातळी टिकवावी. मसालेदार पदार्थ आणि तिखट खाणे टाळावे, कारण ते त्यांच्या प्रकृतीसाठी त्रासदायक ठरू शकते. पुढे जाऊन त्यांना या गोष्टीचे खूप मोठे परिणाम होतात. 6. मेष राशी वाल्यांनी कोणत्या गोष्टी दान कराव्या? मेष राशी वाल्यांनी लाल वस्त्र, गहू, मुळा, तांब्याची भांडी किंवा मसूर डाळ यांचे दान करणे शुभ मानले जाते. हे दान विशेषतः मंगळवारी केल्यास मंगळ ग्रहाचे दोष कमी होतात. त्याशिवाय गूळ आणि गहू दान केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते. 7. मेष राशीचे कुलदैवत कोण? मेष राशीचे प्रमुख कुलदैवत म्हणजे श्री हनुमान आणि देवी दुर्गामाता. मेष राशीच्या लोकांनी नियमितपणे हनुमान चालीसा पठण करावे आणि देवीची आराधना करावी. हनुमानजींच्या उपासनेने त्यांना मानसिक शक्ती आणि संकटांवर मात करण्याची ताकद मिळते. 8. मेष राशी वाल्यांची समस्या कधी संपणार? 2025 एप्रिल ते जून या काळात ग्रहस्थितीत मोठा बदल होईल. मंगळ ग्रहाची कृपा झाल्याने आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या आणि नकारात्मकता कमी होईल. परंतु सतत सकारात्मक विचार आणि प्रार्थना केल्यास समस्यांचा वेग कमी होईल. 9. मेष राशी वाल्यांचे जीवनसाथीचे नाव काय? जीवनसाथीचे नाव ग्रहस्थितीनुसार ठरते, मात्र स, म, क आणि श या अक्षरांनी सुरू होणारी नावे असलेल्या व्यक्तींशी मेष राशीवाल्यांचे चांगले जुळते. त्यांच्यासाठी तुला आणि सिंह राशीचे जीवनसाथी चांगले ठरतात. 10. मेष राशी वाल्यांनी काय घालावे? लाल आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, कारण हे रंग त्यांच्यासाठी ऊर्जादायी असतात. विशेषतः कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी लाल रंगाचे कपडे परिधान केल्यास त्यांना यश नक्कीच मिळते. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना शक्यतो तुम्ही लाल रंगाचे कपडे घालावे. त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. 11. मेष राशी वाल्यांनी कोणता कडा घालावा? तांब्याचा किंवा मुंगेचा कडा मेष राशीच्या लोकांसाठी चांगला मानला जातो. हा कडा त्यांच्या ऊर्जेची पातळी वाढवतो आणि मंगळाशी संबंधित अडथळे दूर करतो. याशिवाय सोन्याचा कडा देखील परिधान करू शकतात. सोन्याचा कडा देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. 12. मेष राशी वाल्यांनी सोनं घालावे का? मेष राशीच्या व्यक्तींना सोनं घालणं शुभ ठरू शकतं, पण हे वैयक्तिक ग्रहस्थिती आणि कुंडलीवर अवलंबून असतं. सोनं ही सूर्याशी संबंधित धातू मानली
जाते आणि मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ आणि सूर्याचे संबंध सामान्यतः अनुकूल मानले जातात. त्यामुळे सोनं मेष राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक परिणाम देऊ शकते. सोनं घालण्याचे फायदे. 1. आत्मविश्वास वाढवते. सोनं घातल्याने व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास आणि उत्साह वाढतो. 2. ऊर्जा आणि आकर्षण. सोनं मंगळाच्या उग्र स्वरूपाला संतुलित करतं, ज्यामुळे ऊर्जा सकारात्मक दिशेने वळते. 3. आरोग्यासाठी लाभदायक. सोनं शरीरात उष्णता निर्माण करतं आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत करते. कोणत्या परिस्थितीत सोनं घालू नये. 1. कुंडलीतील मंगळ, शनी दोष. जर कुंडलीत मंगळाशी संबंधित काही दोष असतील, तर सोनं घालण्याआधी ज्योतिषाचा सल्ला घ्या. 2. अतिउष्णतेचा त्रास. जर तुम्हाला उष्णतेसंबंधित आरोग्य समस्या असतील, तर सोनं घालणे टाळावे. 3. सूर्य कमजोर असेल. जर कुंडलीत सूर्य कमजोर असेल किंवा प्रतिकूल स्थानावर असेल, तर सोनं घालण्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 13. मेष राशीवाले चांदीचे लिकेट घालू शकतात का? होय. मेष राशीच्या व्यक्तींना चांदीचा लिकेट घालणं लाभदायक ठरू शकतं, परंतु हेही वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतं. चांदी ही चंद्राशी संबंधित धातू मानली जाते आणि चंद्र मन आणि भावनांचा कारक आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ उग्र ग्रह आहे, त्यामुळे चांदी मंगळाच्या प्रभावाला संतुलित करून मनःशांती आणि स्थिरता देतो. चांदीचे लिकेट घालण्याचे फायदे. 1. मनःशांती वाढवते. चांदी मंगळाच्या उग्रतेला शांत करते आणि व्यक्तीला शांत आणि स्थिर बनवते. 2. भावनांवर नियंत्रण. चंद्राशी संबंधित असल्याने चांदी भावनांमध्ये स्थिरता आणि संतुलन राखते. 3. आरोग्यास लाभदायक. चांदी शरीरातील उष्णता कमी करते आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 4. आर्थिक स्थिरता. चांदी धनाचा कारक मानली जाते, त्यामुळे ती आर्थिक स्थैर्याला मदत करते. कोणत्या परिस्थितीत चांदी घालू नये. 1. चंद्र अशुभ असेल. जर कुंडलीतील चंद्र अशुभ असेल किंवा कमजोर असेल, तर चांदीचा उपयोग नुकसानदायक ठरू शकतो. 2. शनी, मंगळ दोष. चांदी शनी आणि मंगळाच्या प्रभावांवर परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत कुंडलीत दोष असल्यास योग्य उपाय करावा. 3. आरोग्य समस्या. जर शरीरातील उष्णतेचा अभाव असेल, थंड प्रकृती असेल, तर चांदी शरीराला आणखी थंड करू शकते. जर तुम्हाला चांदी घालायची असेल, तर चांदीचा साधा लिकेट किंवा एखादा शुभ मंत्र, जसे ओम नमः शिवाय कोरलेला लिकेट परिधान करा. 14. मेष राशीवाल्यांनी या गोष्टी कधीच दान करू नये. मेष राशीवाल्यांनी लोखंड, काळे वस्त्र आणि तेल या गोष्टी कधीही दान करू नयेत, कारण यामुळे मंगळ ग्रहाचा प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी कधीच दान करू नका. 15. मेष राशीवाल्यांनी कोणते उपवास करावे. मेष राशीवाल्यांनी मंगळवार आणि शनिवारी उपवास करावा. मंगळवारी उपवास करताना हनुमान चालीसा वाचल्यास त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. 16. मेष राशीवाल्यांचा लकी रंग कोणता. मेष राशीवाल्यांसाठी लाल आणि पिवळा रंग हे त्यांचे भाग्यवान रंग आहेत. लाल रंग ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवतो, तर पिवळा रंग संपन्नतेचे प्रतीक आहे. आणि लाल रंग हा त्यांच्यासाठी लकी आहे. 17. मेष राशीवाल्यांनी हातामध्ये काय घालावे. मुंग्याची अंगठी किंवा तांब्याच्या अंगठ्या घालणे शुभ आहे. यामुळे मंगळ ग्रहाचा सकारात्मक प्रभाव मिळतो. त्यामुळे जीवनामध्ये सर्व गोष्टी सकारात्मकतेने घडतात. 18. मेष राशीवाल्यांनी कोणता तिलक लावावा. तुमच्यासाठी हळदी, केशर किंवा चंदनाचा तिलक लावणे शुभ आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी केशर तिलक लावल्यास विशेष लाभ होतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. 19. मेष राशीवाल्यांचे कोणते देव रक्षण करतात. श्री हनुमान, देवी दुर्गा आणि श्री गणेश यांची आराधना केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात प्रगती होते. आणि तुमच्या संकटकाळी हेच देव तुमचे रक्षण करतात. 20. मेष राशीवाल्यांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे. मेष राशीचे लोक साहसी आणि उत्साही स्वभावाचे असल्यामुळे उद्योजकता, नेतेपद, संरक्षण क्षेत्र, आर्मी, पोलीस, खेळ, तांत्रिक क्षेत्र आणि मीडिया यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांना चांगले यश मिळते. त्यांचा धाडसी स्वभाव त्यांना कठीण परिस्थितीतही उभं राहण्याची क्षमता देतो. 21. मेष राशीच्या महिला कशा असतात.
मेष राशीच्या महिला धाडसी, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वाभिमानी असतात. त्या मेहनत आणि कुटुंबवत्सल असतात. या महिलांचा स्वभाव नेतृत्वक्षम असून त्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध करू शकतात. त्या सकारात्मक आणि ऊर्जावान असतात, परंतु अधीरता आणि संताप यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 22. मेष राशी वाल्यांचे कोणत्या वयामध्ये लग्न होते? मेष राशीच्या लोकांचे लग्न सहसा 25 ते 30 वयोगटात होते. जर मंगळ ग्रह मजबूत असेल तर लवकर विवाह होतो आणि मंगळदोष असल्यास विवाह उशिरा होतो. योग्य उपाय आणि ग्रहशांती केल्यास लग्न शुभ मुहूर्तावर होते. 23. मेष राशीचा रोग काय आहे? मेष राशीचे लोक उष्ण प्रकृतीचे असल्याने त्यांना डोकेदुखी, रक्तदाब, तणाव, ऍसिडिटी, त्वचेशी संबंधित समस्या किंवा अतिकार्यामुळे होणारे स्नायू विकार होऊ शकतात. तिखट आणि उष्ण पदार्थ खाणे टाळावे, तसेच योग, ध्यान केल्यास आरोग्य चांगले राहते. 24. मेष राशीचे मित्र आणि दुश्मन कोण आहेत? मित्र: मिथुन, सिंह, धनु राशीचे लोक त्यांचे चांगले मित्र होतात. त्यांच्या स्वभावाची आणि ऊर्जेची मेष राशीच्या लोकांशी उत्तम जुळवाजुळव होते. दुश्मन: कर्क आणि मकर राशीशी मतभेद होण्याची शक्यता असते, कारण या राशींचा स्वभाव मेष राशीच्या धाडसी आणि जलद स्वभावाशी जुळत नाही. यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता असते. 25. मेष राशी वाल्यांची कमजोरी काय आहे? मेष राशीच्या लोकांची मुख्य कमजोरी म्हणजे त्यांचा अधीरपणा आणि संताप. ते कधी-कधी भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेतात. याशिवाय ते स्वतःवर खूप विश्वास ठेवतात, ज्यामुळे इतरांचे मत ऐकण्यास ते तयार नसतात. या कमजोरीचा बरेच जण फायदा देखील उचलतात. 26. मेष राशी वाल्यांनी कोणता परफ्यूम वापरावा? मेष राशीचे लोक ऊर्जावान आणि उष्ण स्वभावाचे असल्यामुळे त्यांना मस्कलेदल किंवा सिट्रस लिंबूसारखा सुगंध असलेले परफ्यूम वापरणे फायदेशीर ठरते. या सुगंधामुळे त्यांचा मूड सुधारतो आणि आत्मविश्वास वाढतो. 27. मेष राशीवाल्यांवर विश्वास ठेवला जातो का? होय. मेष राशीचे लोक प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतात. ते दिलेली जबाबदारी पूर्ण करू शकतात, परंतु त्यांचा संताप किंवा जलद स्वभाव यामुळे कधी-कधी त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटू शकते. पण ते विश्वासपात्र असतात. 28. आठवड्यातला कोणता दिवस मेष राशी वाल्यांसाठी महत्त्वाचा असतो? मंगळवार हा मेष राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी मंगळ ग्रहाचे पूजन केल्यास आणि हनुमान चालीसा वाचल्यास त्यांना यश, सकारात्मक ऊर्जा आणि शांती मिळते. तुम्हाला प्रॉपर्टी किंवा कोणती संपत्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही मंगळवारचा दिवस निवडावा, ते तुमच्यासाठी योग्य असणार आहे. 29. मेष राशीचे पुरुष कसे असतात? मेष राशीचे पुरुष धाडसी, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेरणादायक असतात. ते नेतेपदाची जबाबदारी सहज सांभाळतात. ते आपल्या कुटुंबासाठी खूप संरक्षणात्मक असतात. मात्र त्यांचा संताप आणि जलद निर्णय घेण्याची प्रवृत्ती कधी-कधी त्यांच्यासाठी समस्या निर्माण करते. 30. मेष राशीच्या पुरुषांवर विश्वास ठेवला पाहिजे का? होय. मेष राशीचे पुरुष खूप प्रामाणिक आणि जबाबदार असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवता येतो, परंतु ते कधी-कधी अत्यंत जिद्दी होऊ शकतात. त्यांना योग्य प्रकारे समजावून सांगितल्यास ते आयुष्यभराची सोबत देतात आणि ते विश्वासपात्र देखील असतात. 2025 मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल होणार आहेत. त्यांची मेहनत आणि धाडस त्यांना यश देईल. त्याचबरोबर संतापावर नियंत्रण ठेवून ग्रह अनुकूलता साधली तर आयुष्यातील अडचणी कमी होतील. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.